विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सह्याद्री IAS मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टर्म्स इन न्यूज ही जी आपली सिरीज आहे करंट अफेअर्स रिलेटेड, त्या सिरीज मधलं हे 7वं लेक्चर त्या ठिकाणी आहे. यामध्ये आपण 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमधले ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत, ज्या महत्त्वाच्या टर्म्स आहेत, ज्या चर्चेमध्ये आहेत, त्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. तर यातली पहिली टर्म कोणती आहे? तर चेरिया पाणी म्हणून एक टर्म आहे. नेमकी ही टर्म काय आहे ते आता या ठिकाणी बघूयात. चेरिया पाणी म्हणजे काय? तर हे एक नाव आहे. कशाला नाव आहे? तर भारत आणि श्रीलंका या दोन देशांमधील जी फेरी सर्व्हिसेस आहे, म्हणजे समुद्रमार्गाने जलमार्गाने जे काही एक सर्व्हिस आहे, फेरी सर्व्हिस आहे, त्या सर्व्हिसचं नाव काय ठेवलेलं आहे? चेरापानी असं त्याचं नाव, चेरिया पाणी असं त्याचं नाव ठेवलेलं आहे. आणि इथं तुम्ही ते नाव देखील बघू शकता. ही जी बोट आहे या बोटमधनं भारतातून श्रीलंकेत आणि श्रीलंकेतून भारतात प्रवासी त्या ठिकाणी नेले जातात. आता ही चेरिया पाणी संकल्पना कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये महत्वाची आहे आणि ही कोणत्या एक्झामच्या कोणत्या टप्प्यावर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे? सगळ्यात पहिले तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये चेरिया पाणी हा रिसेंटली दिस टर्म इन न्यूज असं सांगून त्या ठिकाणी त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, मेन्समध्ये ज्यावेळेस तुम्ही GS2 चा विचार कराल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे? GS2 मध्ये IR मध्ये जर श्रीलंकेच्या रिलेटेड काही प्रश्न आला तर त्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता. कनेक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये जर आला तरी देखील तुम्ही चेरिया पाणी याचा उल्लेख त्या ठिकाणी करू शकतात. अशा प्रकारे एक गोष्ट तुम्हाला माहित असल्यावर ती तुम्हाला कोणत्या कोणत्या अँगलनं वापरता येऊ शकते, त्याच्यात नेमके कोणत्या कोणत्या गोष्टी करता येऊ शकतात, हे आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा उद्देश आहे. तर काय आहे, कोणते दोन लोकेशन कनेक्ट होत आहे? एक नागापट्टिनम हे भारतातलं लोकेशन आहे, तर कानकेसुथुराई हे जाफनामधील, जाफना हे श्रीलंकेमधलं एक प्रांत आहे, या प्रांतातलं हे लोकेशन आहे. या दोन लोकेशन्सला त्या ठिकाणी चेरिया पाणी ही फेरी सर्व्हिस कनेक्ट त्या ठिकाणी करत होते. आता हे पहिल्यांदाच झालेलं आहे का, की ह्याच्या अगोदर देखील अशा स्वरूपामधली जी काही फेरी सर्व्हिस आहे ती चालू होती का? जलवाहतूक भारत आणि श्रीलंकेच्या संदर्भामध्ये नागरी स्वरूपाची चालू होती का? तर अर्थातच होती. आणि तिला काय म्हणत होतं? तर तिला म्हणत होते इंडिया सिलोन एक्सप्रेस, ज्याला बोट मेल असं देखील त्या ठिकाणी त्या काळामध्ये म्हणायचे. आता ह्याच्यामधनं काय व्हायचं? तर यातनं चेन्नई आणि कोलंबो ह्या दोन भारत आणि श्रीलंकेतील शहरांना तुथुकुडी या बंदराच्या मार्गाने त्या ठिकाणी कनेक्ट केलं गेलेलं होतं. आता तुथुकुडी बंदर हे मिडलला जर पकडलं आणि चेन्नई ते कोलंबो हा जर प्रवास होत असेल तर हा प्रवास हा त्या ठिकाणी दोन्ही देशातील संबंधांकरता महत्वाचा त्या ठिकाणी होता. परंतु 1982 ला या स्वरूपाचा जो ही जी काही सेवा होती, ही जी मेल होती, बोट मेल जी होती, इंडोसिलोन एक्सप्रेस, ती त्या ठिकाणी थांबवलेली आहे. आणि हा जो काळ आहे हा काळ जे श्रीलंका आहे त्या श्रीलंकेतल्या नागरी युद्धाचा काळ आहे, गृहयुद्धाचा काळ आहे. लिट्टेसारखी संघटना त्या ठिकाणी आलेल्या आहे आणि त्यातनं मग ह्या स्वरूपामधले प्रश्न निर्माण झालेले आहे सुरक्षेच्या दृष्टीनं. त्यातनं ही सर्व्हिस बंद होण्याचा मार्ग, ही बंद व्हावी लागली या सर्व्हिसेस. तर अशा स्वरूपामध्ये हा इतिहास होता. परंतु आता परत त्या ठिकाणी भारतानं ही सेवा सुरू केलेली आहे. भारत आणि श्रीलंकेनं या दोन्ही देशातील संबंध सुधारण्याकरता ते गरजेचं आहे. आता ह्याच्यात फर्दर स्टडीज काय आहे? आपण आता आपल्याला माहित आहे की टर्म्स इन न्यूजचा आपला जो कॉन्टेक्स्ट आहे तो आपण फक्त त्या टर्म पुरता ठेवतो आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन चर्चा आपण त्या ठिकाणी क्वचितच करतो आहे. कारण की आपल्याला जास्तीत जास्त ही पूर्ण जो काही व्हिडिओ बनतो आहे तो एक्झाम ओरिएंटेड त्या ठिकाणी ठेवायचा आहे. मग त्याकरता तुम्हाला आता मी फर्दर रिडिंग्स त्यामध्ये सजेस्ट करतो आहे. तर भारत आणि श्रीलंकेच्या अनुषंगानं जर तुमचा पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स PSIR जर ऑप्शनल असेल तर तुम्ही व्हिजन डॉक्युमेंट ऑफ इंडिया श्रीलंका टाईज असं एक डॉक्युमेंट आहे. तुम्ही जर गुगल सर्च जरी केलं तर हे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. आणि ह्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टीवर भर दिलेला आहे ते तुम्ही बघणं गरजेचं आहे. कारण ते GS2 मध्ये IRच्या सेक्शनमध्ये तसंच PSIR मध्ये देखील सेकंड पेपरमध्ये तुम्हाला महत्वाचं आहे. आणि भारत आणि श्रीलंकेच्या एकंदरीत संबंधांच्या दृष्टीने जर तुम्ही उत्तर लिहित असाल मुख्य परीक्षेमध्ये तर ह्याचा उल्लेख येणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता ह्याच्यानंतरची जी टर्म आहे ती इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या रिलेटेड आहे. इलेक्ट्रल बॉन्ड्स म्हणजे काय? निवडणूक रोखे योजना काय होती ही तुम्हाला बेसिक कल्पना ही असेल. जर तुम्ही 1 वर्षात जरी अभ्यास केलेला असला तर हे पेपरमध्ये कुठं ना कुठं त्या ठिकाणी तुम्हाला चर्चेत येतच असतं. आता काय झालंय तर आता इलेक्ट्रल बॉन्डच्या संदर्भातली जी केस आहे त्या केसवर सुनावणी होणार
आहे, त्या अनुषंगाने इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम का महत्वाची आहे, त्याच्यावरती सुनावणी होणं का गरजेचे आहे, हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. इलेक्ट्रल बॉन्ड ही जी योजना आहे किंवा इलेक्ट्रल बॉन्ड थ्रू तुम्हाला पॉलिटिकल पार्टीजला फंडिंग करणं, निवडणूक लढणाऱ्या राजकीय पक्षांना किंवा कोणत्याही राजकीय पक्षांना जर तुम्हाला निधी द्यायचा असेल तर त्याकरता पहिलीची जी व्यवस्था होती ती मोडकळीस काढून आपण त्या ठिकाणी काय आणलेलं आहे, तर इलेक्ट्रल बॉन्डची स्कीम आणलेली आहे. इलेक्ट्रल बॉन्ड्समध्ये काय होतं, तर ही असे बॉन्ड्स आहेत की ज्यामध्ये तुम्हाला 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000 आणि 1 कोटी अशा 5 स्वरूपामध्ये तुम्हाला त्याचे बॉन्ड्स ते खरेदी करायचे असतात. आणि ते बॉन्ड्स कुठनं खरेदी करायचे असतात, ते SBI मधनं खरेदी करायचे असतात. आणि ते खरेदी करण्याकरता तुम्हाला आयदर चेक द्यावं लागतं किंवा डिजिटल मेकॅनिझम थ्रू पेमेंट करावं लागतं. म्हणजे जे कॅश आहे तो कॅश व्यवहारांना कुठेतरी आळा घालण्याकरिता हे त्या ठिकाणी आहे. आणि ह्याच्यामध्ये मग जो काही देणारा व्यक्ती आहे त्याच्या संदर्भातले ती जी काही त्याचं अनामिकत्व आहे अशा स्वरूपामध्ये प्रायव्हसीचे काही इश्यू आहेत. आणि पॉलिटिकल पार्टीच्या फंडिंगमध्ये ट्रान्सपरन्सीचा जो मुद्दा आहे तो इलेक्ट्रल बॉन्डच्या अनुषंगानं त्या ठिकाणी चर्चेत आलेला आहे. ह्याच्यामध्ये नेमक्या 2-3 प्रोव्हिजन्स आहेत त्या महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिले ही जी केस आहे ती केस कोणत्या एनजीओज, 2 एनजीओज आहेत. एक कॉमन कॉज म्हणून आहे, दुसरी असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स, ADR. ADRचे तुम्ही रिपोर्ट देखील बघितलेले असतील. प्रत्येक निवडणुकीच्या नंतर, निवडणुकीच्या अगोदर त्या ठिकाणी ADRचे रिपोर्ट येतात आणि ADRचे रिपोर्ट खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही स्पेसिफिकली इलेक्शन स्टडीज, इलेक्ट्रल स्टडीज मध्ये तुमचा जर इंटरेस्ट असेल तर ADRचे रिपोर्ट्स तुम्ही त्या ठिकाणी बघितले असतील किंवा तुम्ही ते बघायला हवेत. इलेक्ट्रल बॉन्ड्स नेमकं काय आहे, तर त्याचा जर तुम्हाला UPSC काय करते की तुम्हाला त्याच्या संदर्भातले टेक्निकल टर्म कधी कधी विचारून जाते. तर इलेक्ट्रल बॉन्डला तुम्हाला टेक्निकली काय म्हणता येईल, इंटरेस्ट फ्री बिअरर इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे ह्याच्यावर एकतर कर्ज नसतं आणि बिअरर म्हणजे ज्याच्याकडे ते आहे तो त्याला रिडीम त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर ह्याचे 5 सेगमेंटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रल बॉन्ड घेता येतात. प्लस हे कोणाकडनं घ्यायचे, तर हे SBI कडनं घ्यायचे आहेत. आणि SBI कडनं घेताना त्याला तुम्ही जे काही कॅश व्यवहार आहे तो कॅश व्यवहार त्या ठिकाणी करू शकत नाही. त्याकरता तुम्हाला चेक आणि डिजिटल मेकॅनिझमच त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे इलेक्ट्रल बॉन्ड्स आहेत ते तुम्हाला इश्यू केले, SBIनं जर ते इश्यू केले तर तेच इश्यू केलेले बॉन्ड्स तुम्हाला 15 दिवसाच्या आत SBIच्या एखाद्या शाखेमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याच्याकरताची जी काही शाखा आहे तिथं जाऊन तुम्हाला ते जमा करावे लागतात. म्हणजे आता समजा मी एखादा बॉन्ड घेतला आहे आणि मी एखाद्या पॉलिटिकल पार्टीला तो डोनेट केला, ज्या दिवशी तो बॉन्ड घेतला तेव्हापासून 15 दिवसाच्या आत ज्या पक्षाला तो बॉन्ड मिळालेला आहे, ज्याच्या नावानं तो तयार केलेला आहे, त्यानं ते त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तो सबमिट करणं गरजेचं आहे. जर ते 15 दिवसात जर त्यांनी ते सबमिट केलं नाही तर त्यातला पूर्ण निधी कुठं जातो, तर त्यातला पूर्ण निधी PM रिलीफ फंडला जातो. प्रधानमंत्री सहायता निधी जे आहे त्या सहायता निधीला त्या ठिकाणी हा पूर्ण पैसा त्या ठिकाणी जमा होतो आहे. आता सध्या इलेक्ट्रल बॉन्डची सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे आणि जेव्हा त्याचा व्हर्डिक्ट येईल त्यावेळेस देखील आपण त्याच्यावरती विस्तारानं त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो हॅबिटेट राईट्सच्या संदर्भामध्ये आहे. आणि हॅबिटेट राईट्सचा संदर्भ का आलेला आहे, तर PVT जी कॅटेगरी आहे, ज्या पर्टिक्युलरली व्हलनरेबल ट्राईब्स ज्या आहेत त्यांच्या संदर्भामध्ये जो हॅबिटेट राईट आहे त्या हॅबिटेट राईटच्या संदर्भामध्ये ही टर्म आपल्याला त्या ठिकाणी हॅबिटेट राईट्सची टर्म ही त्या ठिकाणी चर्चेत आलेली आहे. आणि त्याच्यावरती PVT किंवा एकंदरीत जे काही ट्रायबल एरिया आहेत किंवा ट्रायबल पॉप्युलेशन्स करताच्या ज्या योजना आहेत, ज्या धोरण आहेत, त्याच्यावरती UPSC नेहमी प्रश्न विचारते. तुमच्या GS2 मध्ये देखील सोशल जस्टिस मध्ये तुम्हाला त्याचा संदर्भ येऊ शकतो. तर नेमकं काय आहे हॅबिटेट राईट ते आपण त्या ठिकाणी बघूयात. सगळ्यात पहिले चर्चेत का आलेलं आहे, तर बैगा म्हणून एक जी कम्युनिटी आहे, ट्रायबल कम्युनिटी आहे, त्या ट्रायबल कम्युनिटीला त्या ठिकाणी हा राईट, हॅबिटेट राईट, अधिवासाचा अधिकार त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि मग ह्या अधिवासाचा जो अधिकार आहे तो मिळाल्यामुळे काय झालंय, तर तो मिळाल्यामुळे हा एकंदरीत चर्चेचा मुद्दा त्या ठिकाणी झालेला आहे. आता छत्तीसगड हे जे राज्य आहे त्या छत्तीसगड राज्यामध्ये बैगा आणि कामार ह्या 2 अशा कास्ट आहेत, ट्राईब्स आहेत. त्या ट्राईब्सला त्या ठिकाणी अधिवासाचा हॅबिटेटचा राईट त्या ठिकाणी मिळालेला आहे. पहिला आहे बैगा, दुसरा आहे कामारा.
कामाराला पहिलेच मिळाला होता, बैगा हा दुसरी कम्युनिटी आहे छत्तीसगड मधली, आणि एकंदरीत कितवी कम्युनिटी आहे तर एकंदरीत ही तिसरी कम्युनिटी आहे. त्या कम्युनिटीला त्या ठिकाणी स्वतःच्या हॅबिटेट्सचा राईट त्या ठिकाणी मिळालेला आहे. आता ह्याच्यामध्ये पीव्हीटीजी म्हणजे काय तर पर्टिक्युलरली व्हनरेबल ट्रायबल ग्रुप, म्हणजे असे ट्रायबल ग्रुप की ज्या ट्रायबल ग्रुप्सचा त्या ठिकाणी एकंदरीत त्याची व्याख्या पण इथं तुम्हाला दिसत आहे. ती व्याख्या अशी आहे की पीव्हीटीजी म्हणजे कोणतं तंत्रज्ञानात्मक दृष्टीने मागास, लोकसंख्या वृद्धी अत्यल्प झालेली आहे आणि अत्यंत कमी साक्षरता आणि उदरनिर्वाहापुरती आर्थिक परिस्थिती असलेले जे ट्रायबल्स आहेत, जे आदिवासी आहेत, त्यांना आपण पीव्हीटीजी त्या ठिकाणी म्हणतो. तसेच त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले जे काही तुमचे निर्देशांक आहे ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा होती, त्यात त्यांच्या अत्यंत निम्न पातळीवरती स्थान असतं. तसेच ते अत्यंत दुर्गम भागामध्ये त्या ठिकाणी राहतात. अशा स्वरूपातल्या ज्या ट्रायबल समुदाय आहे, आदिवासी समुदाय आहेत, त्यांना तुम्ही काय म्हणता तर त्यांना तुम्ही त्या ठिकाणी पर्टिक्युलरली व्हनरेबल ट्रायबल ग्रुप्स असं त्याला त्या ठिकाणी तुम्ही म्हणता. तर आता भारतात एकंदरीत किती पीव्हीटीजी आहेत तर भारतामध्ये 75 पीव्हीटीजीज आहेत, ज्यांच्यापैकी फक्त 3 त्या ठिकाणी आदिवासाचा हक्क मिळालेला आहे. आता ह्या 3 कम्युनिटीज कोणत्या आहेत ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण युपीएससी प्रश्न विचारताना असा विचारू शकते की तुम्ही काय करा की नेमक्या खाली 4 ट्राइब्स दिल्या जातील आणि त्यातल्या नेमक्या कोणत्या ट्राइब्स तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना हॅबिटेटचा राईट मिळालेला नाहीये असं त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण जे पहिले बघितले कामार आणि बैगा ह्या छत्तीसगड मधल्या 2 कम्युनिटीज आहेत, ट्राइब्स आहेत की ज्यांना अधिवासाचा अधिकार मिळालेला आहे. आणि भारिया म्हणून जी ट्राइब आहे ती विशेषतः कुठं आहे तर ती मध्य प्रदेशातली ट्राइब आहे. या मध्य प्रदेशातील ट्राइबला सगळ्यात पहिले अधिवासाचा हक्क, हॅबिटेटचा राईट मिळालेला आहे. त्याच्यानंतर छत्तीसगड मधली कामारा आणि आताची जी आहे ती बैगा, अशा ह्या 3 जमाती आहेत की या 3 जमातींना, त्या 3 ट्राइब्सला त्या ठिकाणी अधिवासाचा हॅबिटेटचा राईट त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याच्यानंतर हॅबिटेटचा राईट मिळणं म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये नेमकं काय काय अंतर्भूत असतं ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर हॅबिटेटच्या राईटमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हॅबिटेटचा राईट मिळणं म्हणजे तुम्हाला काय ती पर्सनल प्रॉपर्टी सारखी तुम्हाला त्या ठिकाणी पर्सनल प्रॉपर्टी, खाजगी मालमत्तेसारखी त्याच्यावरती मालकीचा हक्क तुम्हाला असणार नाहीये. आणि त्याच्यात जे काही तुम्हाला विकासात्मक कार्य करायचं आहे, डेव्हलपमेंट रिलेटेड ऍक्टिव्हिटीज करायच्या आहे, तर त्याला जी आपली ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेसोबत त्याची सल्लामसलत करणं गरजेचं आहे, त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडनं संमती मिळवणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. अशा स्वरूपात म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की तुम्हाला त्या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये पर्टिक्युलर लोकेशनला तुम्हाला राहण्याचा अधिकार आहे, परंतु तुम्हाला तिथं राहण्याचा अधिकार आहे म्हणजे तुम्हाला तिथं मालकी हक्क आहे असं नाहीये. आता ह्याच्यानंतर नेमकं हे करण्याकरता काय प्रोसेस असते किंवा ह्याच्यामध्ये कोणकोणते डिपार्टमेंट त्या ठिकाणी इन्व्हॉल्व असतात. सगळ्यात पहिले आता हे मेजॉरिटी हे जे लोकेशन्स आहेत ते वनात असल्या कारणानं वन विभाग हे त्या ठिकाणी असतो, त्याच्यानंतर महसूल असतो आणि आदिवासी आणि पंचायत राज असे एकंदरीत 4 जे विभाग आहेत त्या 4 विभागांसोबत त्या ठिकाणी UNDP जे आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, यांचे जे काही कार्यकर्ते, यांचे जे काही NGOज आहे, यांचे जे काही ऑफिशियल्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून या स्वरूपातले निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात. पहिलं फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, ट्रायबल डिपार्टमेंट आहे आणि पंचायत राज डिपार्टमेंट त्या ठिकाणी आहे की ह्या 4 डिपार्टमेंटच्या एकंदरीत सल्लामसलतीतून हा निर्णय येतो की पर्टिक्युलर एखादी जी कम्युनिटी आहे तिला त्या ठिकाणी, एखाद्या ट्राइबला त्या ठिकाणी आपल्याला हॅबिटेट राईट द्यायचा आहे किंवा नाही. आणखीन याच्यामध्ये हॅबिटेट राईटच्या संदर्भात आपल्याला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट काय आहे की हॅबिटेट राईट नेमका दिला कुठून जातो, नेमका त्याचा सोर्स काय आहे. ही जी टर्म आहे हॅबिटेट राईट, अधिवासाचा हक्क, ही टर्मचं मूळ कुठं आहे तर तिचं मूळ आहे द शेड्यूल्ड ट्राइब्स अँड अदर ट्रॅडिशनल फॉरेस्ट डेव्हलपर्स रेकग्नेशन ऑफ फॉरेस्ट राईट्स ऍक्ट 2006. आणि ह्याला बोली भाषेमध्ये म्हणू शकता किंवा पॉप्युलरली आपण काय म्हणतो तर फॉरेस्ट राईट ऍक्ट जो आहे 2006चा, वन हक्क कायदा जो आहे 2006चा, त्याच्यामध्ये तुम्हाला हॅबिटेट राईटच्या संदर्भामध्ये संकल्पना आलेली दिसू शकते. आणि जे मूळ आहे ते मूळ कुठं आहे तर फॉरेस्ट राईट ऍक्ट 2006.
त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये नेमकं काय काय गरजेचं आहे की तुम्हाला एखाद्या कम्युनिटीला, एखाद्या ट्राईबला तुम्हाला हॅबिटेट राईट द्यायची गरज पडते आहे, तर ह्याचं नेमकं काय कारण आहे? तर त्याचं कारण असं आहे की पारंपरिक अधिवास भूमीचे संरक्षण करणे, म्हणजे जी काही त्यांची ट्रॅडिशनल ज्या लोकॅलिटीजमध्ये ते राहत आहेत त्या लोकॅलिटीचं त्यांना प्रोटेक्शन करायचं आहे, तसेच सामाजिक सांस्कृतिक परंपरा व आर्थिक आणि जीवनावश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी अधिवास हक्क दिला जातो आहे. म्हणजे काय, पारंपरिक अधिवासाची भूमी जी आहे तिचं तर संरक्षण करायचंच आहे, त्या भूमीच्या संरक्षणासोबतच तुम्हाला त्यामध्ये तिथं आणखीन काय काय करायचं आहे, तर तिथं त्यांच्या ज्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा आहेत त्या सामाजिक सांस्कृतिक परंपराचं संरक्षण त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. या संरक्षणासह जीवनावश्यक गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे. त्यांना त्या लोकॅलिटीज मधल्या काही गोष्टींचा त्यांच्या जीवनाकरता उपयोग असेल तर त्यांचं संरक्षण देखील त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. अशा प्रकारात आदिवासाचा जो हक्क आहे त्याच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. तुम्हाला सगळ्यात पहिले माहित असायला पाहिजे कोणत्या कम्युनिटीला सगळ्यात पहिले मिळालेला आहे आदिवासाचा हक्क, आतापर्यंत किती कम्युनिटीजला मिळाला आहेत, आणि ह्या 75 पैकी 3 आहेत. म्हणजे तुम्हाला काय केलं जाऊ शकतं की ह्या 3 कम्युनिटीज दिल्या जाऊ शकतात, एक नाव 75 पैकी दिल्या जाऊ शकतं. आणि प्रश्न असा विचारू शकतो की खालीलपैकी कोणत्या पीव्हीटीजला आदिवासाचा हक्क दिलेला नाहीये, तर तुम्हाला तो ऑर्ड जो आहे तो शब्द तुम्हाला तिथं ती ट्राईबचं नाव तुम्हाला तिथं फाइंड करणं गरजेचं आहे. तसेच त्याच्यात तुम्हाला असं एखादं स्टेटमेंट दिलं जाऊ शकतं की आदिवासाचा हक्क मिळतो म्हणजेच काय होतं, तर सरकार काही जमीन त्यांच्या नावावर करून देतं का, तर तुम्ही बघितलेलं आहे की हे खाजगी मालमत्तेसारखं स्वरूप नाहीये. तुम्हाला तिथं राहायची सोय केली जाते आणि तुम्हाला त्याकरता परमिशन, तुमच्या जे काही डेव्हलपमेंटल वर्क करायचं आहे त्याच्याकरता तुम्हाला परमिशन त्या ठिकाणी ग्रामसभेकडनं घेणं गरजेचं असतं. हे तुम्हाला हॅबिटेट राईट्सच्या संदर्भामध्ये माहिती झालेली या ठिकाणी असेलच. त्याच्यानंतर आता इस्रोच्या संदर्भात, इस्रो नेहमी दरवेळेसच्या आपल्या टर्म्स अँड न्यूज मध्ये इस्रोचा उल्लेख एकदा तरी त्या ठिकाणी होतोच. आता आज का आहे, तर आज इस्रोला एक काही नवीन लक्ष त्या ठिकाणी ठरवून देण्यात आलेले आहे. जो एक सक्सेस जे मिळालेलं आहे आपल्याला चंद्रयानाच्या स्वरूपामध्ये, त्याच्यानंतर आपले जे एस्पिरेशन्स आहेत ते वाढलेले आहेत आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला ह्या दोन नवीन टार्गेट्स मध्ये त्या ठिकाणी दिसून येत आहे. जे टार्गेट्स प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये इस्रोला त्या ठिकाणी दिलेले आहे. पहिलं टार्गेट काय आहे, तर पहिलं टार्गेट आहे व्हीनस ऑर्बिटर मिशन आणि मार्स लँडर मिशन. व्हीनस हा ग्रह आहे, व्हीनसला तुम्हाला त्या ठिकाणी ऑर्बिटरचं एक मिशन आहे, त्याच्या ऑर्बिटमध्ये भ्रमणाचं एक मिशन आहे. मार्सवर, मंगळावर तुम्हाला लँडिंग त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, लँडर मिशन आहे. ह्या दोन जे काही ग्रह आहे, ग्रहांच्या संदर्भामध्ये आपल्या आकाशगंगेतल्या 2 ग्रहांच्या संदर्भामधले हे 2 टार्गेट्स आहे. प्लस ह्याच्यासोबत आणखीन एक टार्गेट आहे, ते टार्गेट म्हणजे आपल्याला आता मनुष्य म्हणजे स्वतः एक माणूस त्या ठिकाणी कुठं पाठवायचा आहे, तर चंद्रावर त्या ठिकाणी पाठवायचं आहे. आणि फर्स्ट इंडियन टू मून हे 2040चं टार्गेट आहे. तसेच इंडियन स्पेस स्टेशन बाय 2035, म्हणजे काय 2035 पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी भारताचं स्वतःचं एक इंडियन स्पेस स्टेशन असणं आवश्यक आहे. प्लस तुम्हाला त्या ठिकाणी पहिला भारतीय व्यक्ती तुम्हाला त्या ठिकाणी चंद्रावर न्यायचा आहे. तुम्ही म्हणाल की सर ह्याच्या अगोदर देखील भारतीय व्यक्ती त्या ठिकाणी चंद्रावर गेला होता, परंतु हे पूर्ण ते जे आपण ते कोणाच्या रशियाच्या मदतीने गेलो होतो हे सगळ्यांना माहीत आहे. आपल्याला भारतीय बनावटीचं किंवा भारताच्या इस्रो मार्फत गेलेली ही योजना त्या ठिकाणी असणार आहे आणि तशा स्वरूपातले योजना आता कार्यान्वित झालेल्या आहे. याच्यानंतर पुढची टर्म काय आहे, ऑपरेशन अजय ही एक टर्म आहे. ऑपरेशन अजयच्या अनुषंगाने तुम्हाला इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध काय आहे, इस्रायल हमासचा त्यात काय संबंध येतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात त्या ठिकाणी सांगणार आहोत. अर्थातच हे आयआरचं लेक्चर नाही, हे टर्म्स इन न्यूजचं लेक्चर आहे, त्यामुळे त्या मर्यादा त्याला असणार आहे. आता इस्रायल पॅलेस्टाईन जो संघर्ष आहे तो राष्ट्राच्या रेकग्नेशनचा संघर्ष आहे. जसं ज्यू धर्मियांचं इस्रायल राष्ट्र आहे तसंच ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांचं त्या ठिकाणी पॅलेस्टाईन हे राज्य आहे. आणि पॅलेस्टाईनमध्ये 2 वेगवेगळे गट आहेत जे 2 वेगवेगळ्या रिजन्समध्ये, म्हणजे जो काही तुम्हाला जो गाझा पट्टी आहे त्या गाझा पट्टीला हमास कंट्रोल करत आहे आणि दुसरं जो पोर्शन आहे वेस्ट बँकचा
त्याच्यामध्ये दुसरं पॅलेस्टाईनची जी संघटना आहे ती त्या ठिकाणी त्याला कंट्रोल करते आहे. मग ह्यातनं काय झालं तर याच्यात अचानक 1000 ते 1500 किंवा 5000 पर्यंत असा आकडा जाणारे रॉकेट्स त्या ठिकाणी गाझा पट्टीतनं हमासनं त्या ठिकाणी इस्रायलवर फायर केलंय आणि प्लस जे काही त्यांची बॉर्डर आहे म्हणजे रोड आणि हवा अशा दोन्ही स्वरूपामध्ये त्या ठिकाणी हमासनं स्ट्राईक केलेलं आहे इस्रायलवर. आणि इस्रायलचं जे वन ऑफ द बेस्ट जगातलं जे काही त्यांचं प्रोटेक्शन आहे, शिल्ड आहे, तर त्या डोमला देखील त्यांनी त्या ठिकाणी इतके रॉकेट्स आल्यामुळं ती व्यवस्था त्या ठिकाणी फेल गेलेली आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये हानीही इस्रायलमध्ये झालेली आहे. आणि मग रिटॅलिएशनमध्ये इस्रायलकडनं देखील संघर्ष सुरू झालेला आहे आणि इस्रायलकडनं जे संघर्ष चालू झाला आहे त्याच्यातनं गाझा पट्टीमध्ये प्रचंड प्रमाणात विध्वंस झालेला आहे. आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जिथं देखील देशामध्ये जगभरामध्ये कुठं देखील ज्या ठिकाणी संघर्ष निर्माण होतो तर तिथं सगळ्यात पहिले दुसऱ्या देशांची पहिली प्रायोरिटी अशी असते की आपल्याला तिथले जे लोक आपले लोक तिथं अडकलेले आहेत, भारतीय निवासी जिथं अडकलेले आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी इव्हॅक्युएट करा, त्यांना आपल्या आपल्या ठिकाणी घेऊन या. आणि त्याच स्वरूपाचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि तो जो काम आहे त्या कामाला त्या एकंदरीत मोहिमेला त्या ठिकाणी काय नाव दिलेलं आहे तर ऑपरेशन अजय असं नाव दिलेलं आहे. आता काय होतं की जगभरामध्ये ह्या गोष्टी होत असतात आणि ह्याच्यासोबत प्रत्येक वेळेस आपण युक्रेनच्या संदर्भात, तुर्कीच्या संदर्भामध्ये अशा प्रत्येक वेगवेगळ्या संदर्भामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ऑपरेशन्स त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी करत असतो. मग त्यामुळे काय होतं की वर्षभर खूप असे नावं येतात आणि मग ते तुमच्या डोक्यामध्ये जंबल होतात. त्यामुळं प्रत्येक वेळेस ते नाव तुम्हाला त्या ठिकाणी त्या वेळेस त्या कॉन्टेक्स्टमध्ये माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला रिकॉल करणं सोपं जाणार आहे. तुम्ही म्हणाल की सर मी 15 नावं घेतो, 20 नावं घेतो आणि ते एकाच दिवशी पाठ करतो आणि जाऊन पेपरला देतो, तर तुम्हाला 100% एक्झाम हॉलमध्ये त्या ठिकाणी कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. तुम्हाला त्या गोष्टी आठवणार नाही, योग्य गोष्ट, स्पेसिफिक गोष्ट आठवणार नाही. त्यामुळे तुम्ही काय करणं गरजेचं आहे, तुम्ही ती घटना घडली, ते ऑपरेशन झालं, ती मोहीम झाली, त्याच वेळेस तुम्हाला त्याचं ते नाव माहीत असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणं गरजेचं आहे. तर त्याच अनुषंगानं ऑपरेशन विजय जे आहे त्या ऑपरेशन अजय जे आहे त्या ऑपरेशन अजयचा आपण त्या ठिकाणी विचार करणार आहोत. इस्रायल हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना स्वगृही आणण्याची जी मोहीम आहे त्या मोहिमेला त्या ठिकाणी काय म्हटलं आहे, ऑपरेशन अजय त्या ठिकाणी त्याला म्हटलेलं आहे. आता इस्रायलमध्ये नेमक्या भारतीय किती राहतात तर सध्याच्या आकडेवारीनुसार इस्रायलमध्ये भारतीय वंशाचे जे लोक आहेत, आता भारतीय वंशाचे जे तिथले म्हणजे तिथे जे निर्वासित झालेले आहेत तर त्यांचा आकडा एक जवळपास 85,000चा आकडा आहे. जो भारतीय वंशाचे जे ज्यू लोक आहेत ते ज्यू लोक तिथं भारतीय वंशाचे ज्यू लोक त्या ठिकाणी इस्रायलमध्ये राहतात. त्यांच्यातला मेजॉरिटी जे लोक आहेत ते महाराष्ट्रातले, विशेषतः मुंबईमध्ये किंवा केरळामधले लोक आहेत की जे तिथं राहत आहेत. पण आता हे मूळतः तिथले निवासी झालेले आहेत तर यांचा प्रश्न नाहीये. प्रश्न कोणाचा आहे की आपल्याकडनं गेलेले लोक, जे लोक तिथं जाऊन काही टुरिस्ट म्हणून गेले असतील, काही तिथं सर्व्हिसेस देण्याकरता गेलेले असेल, कोणी आयटी क्षेत्रामधले वर्क करण्याकरता तिथं गेलेलं असेल, तर ह्या सगळ्या लोकांना इव्हॅक्युएट करणं गरजेचं आहे. तर आत्ताच्या एस्टिमेट्सनुसार भारताचे जवळपास 18,000 लोक इस्रायलमध्ये असतात. इस्रायलमध्ये ते राहत होते ह्या युद्धाच्या अगोदर. आणि मग ह्यातल्या काही ज्या लोकांना गरजेचं आहे, ज्यांचे एरियाज खूप क्षतिग्रस्त आहे, त्यांना प्रायमरी रिसोर्सेस मिळत नाही आहेत, अशा लोकांना तुम्हाला इव्हॅक्युएट करणं गरजेचं आहे. आणि त्या इव्हॅक्युएशनच्या प्रोसेसला त्या ठिकाणी ऑपरेशन अजय असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि भारतातले लोक जे इस्रायलमध्ये मुख्यतः काम करतात ते कोणते कामं करतात, त्यातले काही लोक हिऱ्याचे व्यापारी आहेत, काही लोक आयटी क्षेत्रात काम करतात, तसेच इतर सेवा पुरवठादार देखील त्या ठिकाणी आहे. विशेषतः सर्व्हिस सेक्टरमध्ये भारतीय लोक इस्रायलमध्ये काम करतात. ही एक जनरल तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. पुढचा जो टर्म्स इन न्यूज आहे ती खूप महत्वाची आहे आणि अशा स्वरूपातल्या टर्म्स इन न्यूज ज्या मिसलिडिंग आहेत त्यांच्यावरती नेहमी प्रश्न त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. आता पहिलं काय, मेरा युवा भारत याच्या अनुषंगानं माय भारत असा एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आता मी याला मिसलिडिंग काय म्हणतोय, मिसनॉमस काय म्हणतोय, हे तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या येणाऱ्या विश्लेषणामध्ये नक्कीच कळणार आहे. त्याच्यामध्ये आता माय भारत हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि प्लस
माय भारत ही एक स्वायत्त संस्था आहे, ऑटोनॉमस बॉडी आहे, ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी आहे. आणि मग ही ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन काय करते, तर ही काम करते तरुणांच्या नेतृत्वाखाली विकास आणि तरुणांना समान संधी प्रदान करणे, म्हणजे युथ लीड डेव्हलपमेंट प्लस जे इक्वल पार्टिसिपेशन ऑफ युथ आहे. एकंदरीत आपल्या ज्या विकासात्मक प्रक्रिया आहे, देशाच्या विकासात्मक प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी सर्व युवकांना त्या ठिकाणी सामावून घेणं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हे कार्य साध्य करणं, यासाठीची ही संस्था आहे, ज्या संस्थेचं नाव मेरा युवा भारत असं आहे, माय भारत असं त्या ठिकाणी आहे. याच्यामध्ये आणखीन काय काम करतायत, तर जे शासन आहे त्यांचा आणि नागरिकांचा जो संबंध येतो, ह्या संबंधामध्ये कधी कधी गॅप निर्माण होतो. हा गॅप भरून करण्याकरिता युवा सेतू म्हणून त्यांनी एक संकल्पना सांगितली आहे, ज्यामध्ये कम्युनिटी विशेषतः नागरिकांना मिळणारे सुविधा आणि शासन यांच्यामधला असलेला गॅप युवकांच्या मार्फत भरून काढणं आणि त्यासाठी कृती कार्यक्रम ठरवणं, हे या स्वायत्त संस्थेचं त्या ठिकाणी कार्य असणार आहे. तसेच ह्याच्यातली जी युवाची व्याख्या आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या ऍक्ट्स मध्ये, वेगवेगळ्या धोरणामध्ये चाइल्डची ऍक्ट, ॲडोलसंटची ऍक्ट आणि त्याचसोबत त्या ठिकाणी युवकांची, तरुणांची जी काही हे आहे वयाची जी मर्यादा आहे, त्याचा जे वयाचा जो ब्रॅकेट दिलेला असतो तो बऱ्याचदा त्या ठिकाणी व्हॅरी करत असतो. आता ह्या स्वरूपामध्ये माय युवा भारतमध्ये काय आहे, तर राष्ट्रीय युवा धोरणातली जी युवाची व्याख्या आहे, युथची व्याख्या डेफिनेशन आहे, तीच डेफिनेशन तुम्हाला या ठिकाणी दिसते, ज्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की 15 ते 29 वयोगटातले जे तरुण आहेत त्या तरुणांना टार्गेट या संस्थेमागर ऑटोनॉमस बॉडीच्या मार्फत त्या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि त्यांनाच आपण मुख्य प्रवाहामध्ये, त्यांनाच आपण या सगळ्यामध्ये युवा सेतूमध्ये त्या ठिकाणी जवळून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आणखीन काय काय आहे, म्हणजे नेमकं काय काय करणार आहे जेणेकरून युवांना तुम्हाला त्या ठिकाणी शासन प्रणालीमध्ये मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल. त्याच्यामध्ये तरुणांमध्ये नेतृत्व विकास, तरुणांच्या आकांक्षा आणि समाजाच्या गरजा यांच्यात उत्तम संरेखन त्या ठिकाणी करणं, म्हणजेच त्यांच्यामध्ये एक व्यवस्थित असं समन्वय कसा आणता येईल, की समजा आपले काही एस्पिरेशन असतील, युवक म्हणून तुमच्या काही एस्पिरेशन असतील, तर ते एस्पिरेशन तुमच्या समाजाच्या नीड्सला कसं त्या ठिकाणी टॅकल करतील, त्यांना कसं ते फॅसिलिटेटिंग असतील आणि त्यातनं दोघांचाही कसा फायदा होईल याच्या स्वरूपातलं कार्य करणं, त्या स्वरूपातले धोरणं आखणं, हे काम त्या ठिकाणी मेरा युवा भारत, माय भारत अशा स्वरूपाच्या या ऑटोनॉमस बॉडीचा त्या ठिकाणी आहे. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे काय, तर केंद्रीकृत सेंट्रलाइज युवा डेटाबेस त्या ठिकाणी मिळणार आहे. जे यंग पॉप्युलेशन आहे त्यांचा पूर्ण डेटाबेस हा सेंट्रलाइज असणार आहे, तो एका ठिकाणी त्या ठिकाणी असणार आहे. आता ह्याच्यानंतर महत्वाचं काय आहे, तर नोबेल पारितोषिक त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि हे नोबेल पारितोषिक महत्वाचे का आहेत, तर याच्या अनुषंगाने थेट जरी प्रश्न UPSC विचारत नसली तरी ह्याच्यातल्या ज्या काही महत्वाच्या टर्म्स आहेत त्या टर्म्सवर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न येणं अपेक्षित आहे. त्यामुळे विशेषतः सायन्स टेक मध्ये जे प्रश्न येतील त्या प्रश्नांना या कॉन्टेक्स्ट मध्ये बघणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला जो नोबेल पारितोषिक डिक्लेअर झाला आहे तो मेडिसिनचा आहे. मेडिसिनचा नोबेल जो आहे शरीर विज्ञानाचा, तर त्याच्यामध्ये कोणाला तो देण्यात आलेला आहे आणि त्याचं कार्य काय आहे हेच आपण या ठिकाणी बघणार आहोत. कारण टर्म्स इन न्यूजचं कार्य काय आहे, तर टर्म्स इन न्यूजचं कार्य तुम्हाला ह्या संदर्भामध्ये एक जनरल आयडिया देणं त्या ठिकाणी आहे. आपण त्यामध्ये जास्त काही डिटेलमध्ये जाणार नाहीये. सगळ्यात पहिले मेडिसिनचा नोबेल कोणाला देण्यात आलेला आहे, तर तो देण्यात आलेला आहे कॅटोलिन कॅरेको आणि ड्र्यू वेसमन ह्या दोन लोकांना, ह्या दोन वैज्ञानिकांना, संशोधकांना त्या ठिकाणी 2023चा मेडिसिनचा नोबेल पारितोषिक त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता यांचा शोध काय होता ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. तुम्हाला मी पहिले इंग्लिशमध्ये सांगतो आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन देखील. फॉर देअर जर तुम्हाला हे दिसत नसलं तरी हे जे आहे तेच आपण इथं मराठीमध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे जास्त चिंता करायची गरज नाही. फॉर देअर डिस्कव्हरीज कन्सर्निंग nucleosides base modification that enabled the development of effective mRNA vaccines against COVID-19. म्हणजे काय, तर COVID-19 विरोधात
प्रभावी एमआरएनए ही लक्षात घ्या, ही टर्म महत्वाची आहे. तुमचं ज्यावेळेस देखील सायन्सचं लेक्चर होणार आहे किंवा मी सायन्सच्या संदर्भामध्ये वाचणार आहे तर एमआरएनए हे महत्वाचं आहे. व्हॅक्सिन्स बनवण्याच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज महत्वाच्या आहेत. त्या तंत्रामध्ये एमआरएनए आणि इतर ज्या काही टेक्निक्स आहेत या टेक्निक्समध्ये मेजर डिफरन्स काय आहे, मायनर डिफरन्स काय आहे, हे तुम्हाला युपीएससीच्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने माहीत असणं गरजेचं आहे. तर कोविड-19 विरुद्ध प्रभावी एमआरएनए लसीचा विकास करणाऱ्या न्यूक्लिओसाइड बेस बदलासंबंधीच्या संशोधनासाठी कॅटालिन कॅरिको आणि ड्रू वेसमन यांना 2023चा शरीर विज्ञान किंवा मेडिसिनचं नोबेल पारितोषिक घोषित करण्यात आलेलं आहे. एमआरएनए महत्वाचा आहे. लस बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती महत्वाच्या आहेत. नोबेल पारितोषिक कोणत्या अनुषंगाने मिळालं ते महत्वाचं आहे. न्यूक्लिओसाइड्स काय असतात, न्यूक्लिओसाइड्स बेस्ड मोडिफिकेशन नेमकं काय असतं आणि त्याचा कसा इफेक्ट एमआरएनए मध्ये होतो हे माहीत असणं गरजेचं आहे. या अनुषंगानं नोबेल पारितोषिकांची आपण अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी आणखी उरलेले जे आहेत त्यांची देखील चर्चा करणार आहोत. पुढचं जे नोबेल पारितोषिक आहे ते भौतिकशास्त्राचं फिजिक्सचं नोबेल पारितोषिक आहे आणि ते कोणाकोणाला मिळालेलं आहे तर अरे ऑगस्टिनी, त्याच्यानंतर फेरेक क्रॉज अँड अहुलियर. आता ह्या 3 शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी हा जो नोबेल मिळालेला आहे फिजिक्सचा तो कशाच्या संदर्भात आहे, फॉर एक्सपेरिमेंटल मेथड्स दॅट जनरेट अँटोसिडन्स पल्सेस ऑफ लाईट फॉर द स्टडी ऑफ इलेक्ट्रॉनिक डायनेमिक्स इन मॅटर. आता हे काही इतकं महत्वाचं नाही की जे तुम्हाला त्या ठिकाणी डे टू डे लाईफवर त्याचा म्हणजे जे चर्चेत नाहीये, थोडक्यात सांगायचं चर्चेत नाहीये, तर अशा स्वरूप तरी पण तुम्हाला यातले ऍटलिस्ट बेसिक माहिती माहीत असायला हवी की अरे ऑगस्टिनी, फेरेक क्रॉज आणि अनहौलियर यांना भौतिक शास्त्रातील 2023चे नोबेल पारितोषिक पदार्थातील इलेक्ट्रॉन डायनॅमिक्सच्या अभ्यासासाठी प्रकाशाच्या ॲटोसेकंद स्पंदन निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता हे थोडंसं टेक्निकल होईल आणि इतक्या टेक्निकल डेप्थ मध्ये युपीएससी त्या ठिकाणी जात नाही, परंतु तुम्हाला या ठिकाणी एक जनरली हे नाव माहीत असलं पाहिजे आणि ह्या पिक्टोरियल मेमरीतनं तुम्हाला हे लक्षात येऊ शकतं, यासाठी आपल्याला ते सांगितलेलं आहे. आणि इव्हन तुमचे काही जर ऑप्शन असतील ते इलिमिनेट करण्याकरता देखील त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा जो नोबेल आहे तो कशाकरता दिलेला आहे ते आपण बघूया. तर क्वांटम डॉट्सचा शोध आणि संश्लेषणासाठी मोगीजी बावेडी, लुईस ई ब्रूस आणि अलेक्सी आय एकिमोह यांना हा रसायनशास्त्रातला नोबेल पारितोषिक दिलेला आहे फॉर डिस्कव्हरी अँड सिंथेसिस ऑफ क्वांटम डॉट्स. क्वांटम डॉट्सच्या संदर्भामधल्या प्रयोगाकरता जो केमिस्ट्रीचा रसायनशास्त्राचा जो काही नोबेल आहे तो यांना देण्यात आलेला आहे. नाव काय आहे, मोगीजी बावेडी, लुईस ई ब्रूस आणि अलेक्सी आय एकिमोह. आता ह्यातलं आणखीन 3 जे राहिलेले आहेत ते खूप महत्वाचे आहेत आणि त्याच्यावर नेहमी युपीएससीला त्या अनुषंगाने प्रश्न विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. एक आहे इकॉनॉमिक्सचा, एक शांततेचा आणि एक साहित्याचा. तर साहित्यातला नोबेल जो आहे तो जॉन फोस यांना मिळालेला आहे आणि जॉन फॉसे यांचं नेमकं काय योगदान आहे तर त्या ठिकाणी आपण बघणार आहोत की फॉर म्हणजे हे नोबेल कमिटीनं सांगितलेलं आहे की आम्ही यांना का हा नोबेल पारितोषिक देत आहोत, तर फॉर हिज इनोव्हेटिव्ह प्लेज अँड प्रोज विच गिव्ह व्हॉइस टू द अनसेएबल. अनसेएबल म्हणजे ज्या लोक आपली स्वतःची मांडणी करू शकत नाही, स्वतः काही बोलू शकत नाही, त्या अनअभिव्यक्त लोकांना जे बोलूच शकलेले नाही ते त्यांची मांडू शकलेले नाही, त्यांच्या मतांना एक स्टेज देण्याचं काम जॉन फोसे यांच्या नॉवेल्समध्ये, यांच्या लिखाणामध्ये होतं आहे. आणि याकरिता त्यांना 2023चा त्या ठिकाणी साहित्याचा नोबेल पारितोषिक दिलेला आहे आणि त्यांची जी ओरिजिन आहे ती नॉर्वेची त्या ठिकाणी आहे. हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा शांततेचा जो नोबेल पारितोषिक आहे याच्यावरती भरपूर चर्चा झालेली आहे. इराणमध्ये जे विशेषतः महिलांचा जो आंदोलन झालेला आहे ते आंदोलन त्या ठिकाणी मोठ्या अनुषंगाने मोठ्या बाबतीत ते त्या ठिकाणी चर्चेला होतं आणि त्याच अनुषंगानं
यंदाचा जो शांततेचा नोबेल पारितोषिक आहे तो तुम्हाला महत्वाचा माहीत असणं गरजेचं आहे. नर्गिस मोहम्मदी यांना हा या ठिकाणी नोबेल शांततेचा नोबेल देण्यात आलेला आहे. आणि त्यांचं कार्य काय आहे तर त्यांनी तिथल्या इराणमधल्या महिलांच्या प्रश्नांच्या संदर्भातले तिथल्या मानवी हक्कांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केलेले आहेत. त्याच दृष्टीनं त्याच कारणाने ते आज देखील त्या तुरुंगात आहे. त्यांना नोबेल जरी मिळालं असलं तरी ते त्या ठिकाणी तुरुंगात आहेत. आणि मग त्यांना हा नोबेल दिलेला आहे. तर त्याचं नेमकं कारण अकॅडमीनं काय सांगितलेलं आहे तर त्यांनी सांगितलं आहे की इराणमधील महिलांवरील अत्याचाराच्या विरुद्धच्या लढ्याबद्दल आणि सर्वांसाठी मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी दिलेल्या लढ्याबद्दल त्यांना आम्ही हा नोबेल पारितोषिक त्या ठिकाणी देत आहे. म्हणजे ह्याच्यात तुम्ही मानवी हक्क आहे, स्वातंत्र्याचा प्रसार आहे, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधातील लढा देखील त्या ठिकाणी आहे. या सगळ्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी नर्गिस मोहम्मदी यांना त्या ठिकाणी शांततेचा नोबेल दिलेला आहे फॉर हर फाईट अगेन्स्ट द ऑपरेशन ऑफ वुमन इन इराण अँड हर फाईट टू प्रमोट ह्युमन राईट्स अँड फ्रीडम फॉर ऑल. त्यामुळे नर्गिस मोहम्मदी हे नाव तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्या आजही तुरुंगात त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर पुढचं नोबेल पारितोषिक कोणाला मिळालेलं आहे तर ते अर्थशास्त्रातलं आहे. आणि खूप महत्वाच्या अशा स्टडीज या ठिकाणी अर्थशास्त्राच्या नोबेलच्या अनुषंगाने आलेल्या आहेत. आणि ह्या दृष्टीनं तुम्हाला क्लॉडिया गोल्डिन यांचं नाव माहीत असणं गरजेचं आहे. त्यांना कशा संदर्भात दिलेलं आहे तर महिलांच्या श्रम बाजारातील परिणामांबद्दल आमची समज वाढवल्याबद्दल, फॉर हॅव्हिंग ॲडव्हान्स आवर अंडरस्टँडिंग ऑफ वुमन्स लेबर मार्केट आउटकम्स. म्हणजे महिला आणि पुरुषांचं जे लेबर मार्केट आहे त्यातलं त्यांचे जे संबंध आहेत त्या संबंधांची जी अंडरस्टँडिंग आहे ती वाढवण्याच्या अनुषंगानं त्यांनी त्या ठिकाणी जी काही मांडणी केलेली आहे त्या मांडणीकरता त्यांना 2023चा अर्थशास्त्राचा नोबेल दिलेला आहे. आणि त्यातले एक इंटरेस्टिंग काही फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला मी सांगतो की त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस शेती आधारित अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्था होती त्यावेळेस स्त्रियांचं जे प्रमाण होतं ते पुरुषांच्या जवळपास बरोबर असणारं होतं किंवा ते जास्त प्रमाणात होते. त्यानंतर इंडस्ट्रीयल सेक्टर ज्यावेळेस आलं त्या इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये काय झालं तर इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये महिलांचं जे प्रमाण आहे रोजगारामधलं ते कमी कमी होत गेलं. आणि मग कमी कमी होत गेलं. परंतु आता जसं सर्व्हिस सेक्टर बूम होत आहे, जगभरातली इकॉनॉमी सर्व्हिस ड्रिव्हन होत चाललेली आहे, त्यावेळेस सर्व्हिस सेक्टरमध्ये त्या ठिकाणी महिलांचं परत त्या ठिकाणी पार्टिसिपेशन जे आहे लेबर मार्केटमधलं ते वाढत चाललेलं आहे. म्हणजे आपण जो कर्व आहे तो कर्व तुम्ही असा यू शेप कर्व त्या ठिकाणी बघू शकता वुमन्स पार्टिसिपेशनच्या अनुषंगानं. इथं तुम्ही शेती, इथं तुम्ही औद्योगिक वसाहत, औद्योगिक उद्योगांच्या आधारावरती, मॅन्युफॅक्चरिंगच्या आधारावरती इकॉनॉमी, आणि इथं तुम्ही बघू शकता की सेवा क्षेत्र, अशा स्वरूपामध्ये लेबर मार्केटचा प्रोग्रेशन झालेला आहे. महिलांच्या एकंदरीत इकॉनॉमिक पार्टिसिपेशन, लेबर पार्टिसिपेशन मध्ये त्याचा इफेक्ट झालेला आहे असं क्लॉडिया गोल्डिन यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांचं हे संशोधन खूप मोलाचं आहे, त्याकरता त्यांना अर्थशास्त्राचा नोबेल त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की त्यांनी काय सांगितलेलं आहे की समाजामध्ये जे काही एकंदरीत परिस्थिती आहे त्यामध्ये महिलांकडचं जे एक्सपेक्टेशन आहे त्या एक्सपेक्टेशनचा देखील त्यांच्या एकंदरीत इन्कमवर परिणाम होतो आहे. प्लस जे गर्भनिरोधक जे साधने आलेले आहेत त्या साधनांचा देखील त्यांच्या ऍस्पिरेशन्सला कसा पुश मिळालेला आहे ते देखील त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. तसेच जे पारंपरिक आपलं जे काही आकलन आहे की महिला आणि पुरुषांना हे त्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाच्या, त्यांच्या स्किल्सच्या आधारावरती त्यांना विपरीत परिणामामध्ये त्यांना इन्कम दिल्या जातं, त्यांना त्या ठिकाणी पैसे दिले जाते सेम कामाकरता. परंतु क्लॉडिया गोल्डिन यांनी काय सांगितलं आहे की त्यांनी सांगितलंय की असं नाहीये. सेम प्रकारच्या सेम स्किल सेट, सेम एज्युकेशनवर असलेल्या लोकांना सुरुवातीला महिला आणि पुरुषांना जवळपास सेम पेमेंट दिलं जातं. परंतु जसं पहिलं बर्थ होतं, पहिल्या चाइल्डचं बर्थ होतं, तसं तसं त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होत जाते असं लेबर मार्केटला वाटतं. आणि त्यांचे जे मिळणारे इन्कम आहे महिलांचं ते कमी होत जातं. आणि मग त्यामध्ये तो डिस्पॅरिटीज त्या ठिकाणी वाढत त्या ठिकाणी जातात. अशा स्वरूपातली मांडणी क्लॉडिया गोल्डिन यांनी केलेली आहे. आणि हे एकंदरीत जे लेबर मार्केट आहे आणि त्यातला जो भेदभाव आहे ते अधोरेखित करण्याकरिता खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी आहे. त्याकरता त्यांना अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक त्या ठिकाणी दिलेलं आहे.
अशा प्रकारे आपला हा जो 7वा एपिसोड आहे तो या ठिकाणी थांबलेला आहे. या ठिकाणी आपण तो थांबवत आहे. आता ह्याच्यानंतर पुढचं जे आहे, तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण त्या ठिकाणी 16 ऑक्टोबरपासून त्या ठिकाणी 31 ऑक्टोबरपर्यंतचा एकंदरीत ज्या कालखंड या कालखंडामधल्या ज्या काही टर्म्स इन न्यूज आहेत ते त्या ठिकाणी बघणार आहोत. तर भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. रिव्हाइज करत राहा. याच्या अनुषंगानं आणखीन तुम्हाला काही वाटलं तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, की हे सर ह्या टर्म्स आपण आणखीन इन्क्लूड करू शकतो. आपण त्याच्यावर देखील चर्चा पुढच्या लेक्चरमध्ये नक्की करूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक यू.